सर्वांना सलाम. परमेश्वर देव बापाची स्तुती असो. मागील आठवडाभर प्रभू देव बापाने आपल्या प्रत्येकाची काळजी घेतली, आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला आणि एक वार पुन्हा भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी त्याने आपल्याला दिलेली आहे. पुन्हा आज एक वार आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या घरामध्ये आपण प्रभू देव बापाची भक्ती करण्याकरिता एकत्र आलेलो आहोत. आणि आम्हाला माहिती आहे की आम्हा प्रत्येकाला हा विश्वास देखील आहे की आज प्रभुदेव बापाची उपस्थिती देखील आमच्यामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी परमेश्वर देव बापाची उपस्थिती आहे त्या ठिकाणी त्याचा आशीर्वाद आहे. ज्या ठिकाणी परमेश्वर देव बापाची उपस्थिती आहे त्या ठिकाणी परमेश्वर देव बापाचं स्तवन, त्या ठिकाणी आनंद आहे, त्या ठिकाणी शांती आहे. आणि म्हणून आज एक वार पुन्हा आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण या सर्व गोष्टींचा अनुभव घेणार आहोत. भक्तीचा दिवस आहे आणि भक्तीच्या रूपरेषेप्रमाणे येथवर आपण प्रभुदेव बापाची भक्ती करीत आलेलो आहोत. आज एक वार पुन्हा आपली तरुण मुलं आपल्या बरोबर आहेत आणि काही वेळ आपण त्यांच्या बरोबर परमेश्वर देव बापाची स्तुती आराधना करणार आहोत. काही वेळ त्यांच्या बरोबर गीत गाऊन परमेश्वर देव बापाला हा स्तुतीचा यज्ञ आज एक वार पुन्हा आपण सादर करूया. आणि म्हणून पुढची जी वेळ आहे मी आपल्या तरुण लेकरांच्या हाती देत आहे. त्यांच्या बरोबर आपण सर्वजण मिळून परमेश्वर देव बापाची स्तुती आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने त्याची सेवा करा आणि गीत गात त्याच पुढे या. त्याचप्रमाणे आपण देवाची स्तुती आराधना करूया. उपासना संगीतातून पहिलं गीत आपण गाऊया. भक्तांनो या प्रभू समोर. उपासना संगीतातून 107 नंबरचं गीत. भक्तांनो या प्रभू समोर. भक्तांनो या प्रभू समोर, प्रेमाने गाऊ ख्रिस्ताची वर्णू कृपा तोर, तो वंद्य तारणा. भक्तांनो या समोर, प्रेमाने गाऊ ख्रिस्ताची वर्णू कृपा तोर, तो वंद्य तारणा. स्वर्गास त्याने सोडिले धराया अमूल्य रक्त ओतिले, तो वंद्य तारणा. भक्तांनो या प्रभू समोर, प्रेमाने गाऊ ख्रिस्ताची वर्णू कृपा तोर, तो वंद्य तारणा. धरा सर्व प्रसंगी करी करी कैवार, प्रभूचे घ्या सुवंदना, तो वंद्य तारणा. भक्तांनो या प्रभू समोर, प्रेमाने गाऊ ख्रिस्ताची वर्णू कृपा तोर, तो वंद्य तारणा. ताडूनी त्वरे पाप भूत, स्वर्गात जाऊ पार. ते
दुसरं गीत आपण गाऊया, दिव्य आत्मा वाटाड्या, उपासना संगीतातून 159 नंबरचं गीत. दिव्य आत्म्या वाटाड्या घरी वाट दावया, यात्रेकरी भक्तासी तुरानात पाडीशी, कष्टीवाणी ऐकती फार गोड लागती, मन तोस सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे, प्रिय सख्या तू दयाळ नित्य करीशी सांभाळ, कधी घोर पडतो अंधारात चालतो, वादळेही सुटती धैर्य आशा खुंटती, म्हणतोस सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे, मृत्यूनदी पोहता तुला अनुसरता, भवरान सोडणार ते आकाशी चढणार, तोवरी ही प्रार्थना तूच करी करुणा, म्हणतोस सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे. तिसरं गीत आपण गाऊया, सर्वांना येणार असं गीत आहे, येशू नाम में उद्धार हमको हालेलुया. आपण सर्व मिळून हे गीत गाऊया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, राजाओं का राजा यीशु हालेलुया, राजाओं का राजा यीशु हालेलुया, ओ प्रभु का प्रभु यीशु हालेलुया, प्रभु का प्रभु यीशु हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, चंगा करने वाला यीशु हालेलुया, चंगा करने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, हे यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, वो स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया, वो स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु
यीशु नामे आनंद जीवन हालेलुया, प्रभु यीशु नामे आनंद जीवन हालेलुया, प्रभु यीशु नामे आनंद जीवन हालेलुया. यावेळेस प्रार्थनेत जात असताना आपण हे देवा तुझ्या संगती चालायला इच्छितो हे गीत आपण गाऊ आणि प्रार्थनेत आपण जाऊया. उपासना संगीतातून 349 नंबर होते. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले मन, भक्तांचे सौख्य मुकलो. ही खोचे आठव, ही खोचे आठव. हे आत्म्या कृपा दाऊनी आता माघारे ये, माझ्या दुःखा शांत राही मनामध्ये, राही मनामध्ये. पूर्वीच्या पापानी तुला मी दिले खेदाला, त्यांना धिक्कारुनी करी मी स्वनिषेधाला, मी स्वनिषेधाला. जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकितो, मानीन तुला एकले. मी साय मागतो, मी साय मागतो. नित्य देवाच्या संगती मी असा चालना, लागेल चित्तवरती होई प्रकाश फार, होई प्रकाश फार. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्तवरती प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील देवबापा, आम्हाला इथपर्यंत सावध ठेवलं देवबा, आमची रक्षा केली, आमचे उपकार मानतो देवबा. हर अनिष्टापासून देवबा आमचं सांभाळ दर्शन केलं, आमचे उपकार मानतो देवबा.
त्या सुंदरशा उपस्थितीसाठी तुझे उपकार मानतो देवबा. हो देवबा, तुझे उपकार मानतो देवबा. जे देवबा आमच्यासाठी केलं देवबा ते आम्ही विसरू शकत नाही देवबा. देवबा आमच्या सर्वांसोबत राहा देवबा. आज जो देवबा पवित्र वार देवबा आम्ही पवित्रपणे पाळावा असं तू कर देवबा. सर्व लोकांच्या हातात देतो, मंडळीच्या हातात देतो. सर्वांचं रक्षण कर देवबा. सर्व तुझं कुटुंब आहे देवबा आणि समाजाचं रक्षण कर देवबा. ही स्तुतिरूपे अर्पण देवबा तुला सादर करतो आणि ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणतोय. आमेन. प्रभुदेव बापाला धन्यवाद असो. स्तुती देऊया प्रभुदेव बापाचं गौरव. त्याची स्तुती आराधना ज्यावेळेस आम्ही करतो, निश्चित या स्तुती आराधनेमध्ये परमेश्वर देव बापाची उपस्थिती आम्हाला प्रामुख्याने जाणवते आणि त्याचे आशीर्वाद आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतात. यावेळेस आपण आजच्या वचनांकडे जाऊया. आज प्रभुदेव बाप त्याच्या वचनांच्या द्वारे आमच्या बरोबर काय बोलू इच्छितो त्याकडे आपण आपलं लक्ष लावूया. आणि या दिवसांमध्ये ज्या विषयावर आपण सुरुवात करत आहोत, पवित्र आत्म्याविषयी आपण या दिवसांमध्ये अभ्यास करत आहोत आणि पुन्हा आज एक वार या आपल्या अभ्यासाला आपण पुढे घेऊन जाऊया. आणि आज तुम्ही माझ्याबरोबर योहानाचं शुभवर्तमान अध्याय 20 काढावं. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 20 आणि त्यामधून वचन 21 आणि 22 ही दोन वचने मी तुमच्यासाठी वाचत आहे. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 20 वचन 21 आणि 22. गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 20 and verse 21 and 22. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझा आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव सन्मान देतो. प्रभू, आज एक वार पुन्हा तू आम्हा सर्वांना एकत्र केलेलं आहेस आणि ही वेळ पवित्र देव बापा जेव्हा आम्ही आमचं लक्ष तुझ्या वचनांकडे लावलेलं आहे, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. हे तुझं वचन आम्ही ऐकत असताना पवित्र देव बापा ते आम्ही स्वीकारावं आणि ते आमच्या जीवनामध्ये दिसून यावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा तुझं वचन समजण्याकरिता तुझ्या आत्म्याचं विशेष सहाय्य पवित्र देव बापा, मार्गदर्शन आणि तो प्रकाश तू पुरव. आम्हा सर्वांना ज्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत आणि हे वचन ऐकत आहोत त्या त्या ठिकाणी पवित्र देव बापा तुझी विशेष उपस्थिती, तुझा अभिषेक आणि तुझं सहाय्य आम्हा प्रत्येकाला यावेळेस प्राप्त होऊ दे. मी देखील स्वतःला तुझ्या हातामध्ये देत, पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देत, तुझ्या उपस्थितीसाठी तुझे आभार मानित. प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. परमेश्वर देवबापाचं वचन जे आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं त्यामध्ये आम्ही पाहतो की असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आता हा शास्त्रभाग आम्हाला माहित आहे की पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्यांना दर्शन देत आहे आणि शिष्यांना दर्शन देत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना ह्या ज्या गोष्टी सांगितल्या किंवा ही जी कृती प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी केलेली आहे ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हटले की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. प्रियांनो, आज या शास्त्रभागावर मनन करीत असताना आज आपल्या या पवित्र आत्म्याविषयीच्या अभ्यासाला पुढे नेत असताना आज जो विषय मला तुमच्यासोबत बोलायचा आहे तो विषय आहे पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या पायऱ्या. पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या पायऱ्या, वर्किंग स्टेप्स ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्मा जो आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा आहे तो त्याचं कार्य करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्याकडे आज आम्हाला लक्ष द्यायचं आहे. पुष्कळदा आम्ही या गोष्टींकडे लक्ष देत नाही, सहसा या गोष्टी आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं, परंतु आज प्रामुख्याने आपण या गोष्टींकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. पवित्र आत्म्याविषयी अभ्यास करीत असताना आतापर्यंत आपण 2 संदेश ऐकलेत ज्यामध्ये आपण पवित्र आत्म्याची ओळख करून घेतली. पवित्र शास्त्रामधून पवित्र आत्मा त्याचं कार्य आम्ही पाहिलं
आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा जे 2 प्रकारचं कार्य करतो, ज्यामध्ये आम्ही पाहिलं की मला स्वर्गीय राज्यासाठी तो तयार करतो आणि दुसरं म्हणजे स्वर्गीय राज्यासाठी तो माझा उपयोग करून घेतो. या 2 गोष्टी आम्ही पाहिल्या आणि या सर्व गोष्टी पवित्र आत्म्याच्या संदर्भात आतापर्यंत मागील 2 संदेशांमध्ये आपण पाहिलेले आहेत. मागचा रविवार फादर्स डे स्पेशल वर्शिप आपली होती, विशेष भक्ती ती होती आणि त्याही भक्तीमध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त हे सांगताना आढळतो, या गोष्टीचा उल्लेख आम्ही पाहिला की जे स्वर्गीय पित्याजवळ मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. आणि मी तुम्हाला सांगितलं की यावरून आम्हाला कळतं की आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं किती विशेष महत्त्व आहे, त्याची किती गरज आम्हाला आहे आणि ही गरज जी आहे आम्ही पैशांनी भागवू शकत नाही किंवा ती आम्हाला विकत घेता येत नाही. आता ज्यावेळेस आपण विश्वासणाऱ्यांच्या जीवनाकडे पाहतो, आपण ख्रिस्ती समाजाकडे पाहतो, या समाजाचा विश्वासणाऱ्यांच्या जीवनाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो, या अभ्यासामध्ये आम्हाला काय दिसून येतं, या अभ्यासामध्ये आम्हाला हे लक्षात येईल की पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये त्यामध्ये पुष्कळ तफावत आम्हाला दिसून येते. पवित्र आत्मा आणि त्याच्या कार्याला घेऊन विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ तफावत आम्हाला दिसून येते. आता पवित्र आत्मा तर एकच आहे, तो पक्षपात करत नाही. मग ही तफावत आम्हाला का पाहायला भेटते? जर पवित्र आत्म्याशिवाय आम्ही म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार आम्हाला करता येत नाही, त्यावर विश्वास आम्हाला ठेवता येत नाही, पवित्र आत्म्याशिवाय आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारू शकत नाही, जर हे असं आहे तर याचाच अर्थ प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आज पवित्र आत्मा आहे, तो पक्षपात करत नाही. तरीही आम्ही पाहतो की आज विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये ख्रिस्ती समाजामध्ये पवित्र आत्मा आणि त्याच्या कार्याला घेऊन पुष्कळ तफावत पाहायला भेटते. आजही लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की मला पवित्र आत्मा मिळाला की नाही मिळाला. आजही अनेक प्रश्न, अनेक गोंधळ, दुविधा मनस्थिती पवित्र आत्मा आणि त्याच्या कार्याला घेऊन विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटते. याचं कारण काय आहे? जर आम्ही याचं कारण पाहू लागलो, शोधू लागलो, तर याचं एक कारण आम्हाला असं दिसून येईल की पवित्र आत्मा आणि त्याचं कार्य नीट समजून न घेतल्यामुळं पुष्कळदा ही तफावत आम्हाला पाहायला भेटते. ते समजून न घेण्याचा परिणाम आज जी तफावत आम्हाला दिसून येते ती आम्हाला पाहायला भेटते. मागच्या वेळेस आपण पवित्र आत्म्याचं 2 प्रकारचं कार्य आपल्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे. 2 काइंड ऑफ वर्क ऑफ होली स्पिरिट हे आपण मागच्या वेळेस पाहिलं. आज जे आपण पाहत आहोत आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य जे आहे, या कार्य करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. वर्किंग स्टेप्स आपण आज पाहत आहोत प्रियांनो, आणि माझी खात्री आहे की निश्चितच आज अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं यामधून प्रभू देवबाप देईल. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या पायऱ्या ज्यावेळेस आपण पाहत आहोत तर त्यामध्ये आज पहिल्या पायरीकडं आपण जाऊया आणि त्यावर विचार आपण करूया. आता पुष्कळदा दैनंदिन जीवनामध्ये आम्ही स्टेप्स चढतो आणि उतरतो. बऱ्याच जणांचे घर हे फ्लॅट्समध्ये असतात आणि मग पुष्कळदा पायऱ्या चढून वर जाणे, पायऱ्या उतरून खाली येणे, पुष्कळदा आपण या गोष्टी करत असतो. आता कधी कधी आपण काय करतो की एक एक पायरी चढून न जाता कधी कधी आपण एक पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर उडी मारतो, कधी कधी 2 पायऱ्या सोडून आपण पुढच्या पायरीवर उडी घेतो, कधी कधी आपण असं करतो. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या पायऱ्या पाहत आहोत त्या ठिकाणी आम्ही ही कृती करू शकत नाही. म्हणजेच पहिली पायरी चढल्याशिवाय आम्हाला पुढच्या पायरीवर उडी घेता येत नाही किंवा पुढच्या पायरीवर आम्हाला जाता येत नाही. प्रियांनो, ही पवित्र आत्म्याची कार्य करण्याची पहिली पायरी आहे आणि आज हे लक्षात घ्या की ह्या पायरीवर
प्रत्येक विश्वासणारा उभा आहे. या पहिल्या पायरीवर आज प्रत्येक विश्वासणारा उभा आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, ज्या कोणी त्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे, ज्या कोणी त्याला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, तो व्यक्ती आज या पहिल्या पायरीवर उभा आहे. आणि म्हणून आम्ही हे म्हणू शकतो की पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारता येत नाही. पवित्र आत्म्याची गरज आम्हाला आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं की प्रत्येक विश्वासणारा आज पहिल्या पायरीवर उभा आहे. रोम 8 आणि 9 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी देखील आम्हाला परमेश्वराचं वचन अगदी स्पष्टपणे सांगतं की जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. आणि म्हणून आज हा जो प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की मला पवित्र आत्मा मिळाला की नाही मिळाला, आज हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनामधून काढून टाका. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहात, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, तर पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये आहे. कारण ज्याला ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही. परंतु आज जेव्हा आम्ही असं म्हणतो की आम्ही ख्रिस्ताचे आहोत, याचाच अर्थ पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आहे. आणि तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याच्या पहिल्या पायरीवर उभे आहोत. मी सांगितलं की आज प्रत्येक विश्वासणारा हा पहिल्या पायरीवर उभा आहे. प्रियांनो, जे वचन आज आम्ही वाचलेलं आहे योहान 20 त्यामध्ये 22वं वचन जे आहे ती त्या ठिकाणी आम्हाला ही पहिली पायरी पाहायला भेटते. आणि आम्ही पाहिलं असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. या ठिकाणी आम्हाला पवित्र आत्म्याची कार्य करण्याची पहिली पायरी पाहायला भेटते. आता ही जी पहिली पायरी आहे, या पहिल्या पायरीवर तुम्हाला फार काही विशेष जाणवणार नाही किंवा फार काही विशेष वेगळा अनुभव तुम्हाला येणार नाही. परंतु पवित्र आत्मा त्याचं कार्य त्याने त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये सुरू केलेलं आहे. आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना म्हटलं, त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटलं की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आणि पवित्र आत्म्याचा स्वीकार करा असं म्हटल्यानंतर आम्ही पाहतो की शिष्यांच्या जीवनामध्ये ते काही अन्य भाषेमध्ये बोलू लागले नाही. ते त्या ठिकाणी देवाचा महिमा काही ते वर्णन करताना आम्हाला दिसत नाही किंवा अशा काही वेगळ्या कृती किंवा असं काही विशेष आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. प्रियांनो, ही पहिली पायरी जी आहे त्या ठिकाणी फारसा काही वेगळा अनुभव आम्हाला येत नाही. परंतु पवित्र आत्म्याने त्याचं कार्य हे त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये सुरू करून टाकलेलं असतं. आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं की या पहिल्या पायरीवर पवित्र आत्मा काय कार्य करतो आमच्या जीवनामध्ये. या पहिल्या पायरीवर पवित्र आत्मा आम्हाला जिवंत करण्याचं काम तो करतो. या पहिल्या पायरीवर पवित्र आत्मा आम्हाला जिवंत करण्याचं कार्य तो त्या ठिकाणी करत असतो. प्रियांनो, जिवंत करण्याचं कार्य. तुम्हाला आठवतं की एदेन बागेमध्ये परमेश्वर दैबापाने मातीचा पुतळा घडवला आणि पुतळा घडवल्याबरोबर तो पुतळा उभा राहून चालू लागला का? त्या पुतळ्यामध्ये जोपर्यंत त्याने जीवनाचा श्वास फुंकला नाही तो जीवधारी झाला नाही. आम्ही एदेन बागेमध्ये पाहतो की परमेश्वर देवाने या मातीच्या पुतळ्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला तेव्हा मनुष्य जीवधारी झाला. प्रियांनो, त्यावेळेला मनुष्य जिवंत झाला, तो जीवधारी झाला. परंतु त्या मनुष्याने पाप करून तो पुन्हा मृत झाला. कारण परमेश्वर देवाने जे सांगितलेलं होतं की तू ते फळ खाशील तर खास मरशील, त्या ठिकाणी जे मरण मनुष्याचं झालं प्रियांनो, त्या ठिकाणी जे मरण मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं जे आध्यात्मिक मरण आहे, जे परमेश्वर देवबापापासून वेगळं होणं, त्या ठिकाणी जे आहे प्रियांनो ते मरण लक्षात ठेवा. त्यानंतर आम्ही यहेजकेलाच्या पुस्तकामध्ये जर आलो तर त्या ठिकाणी तुम्हाला शुष्क अस्थींचं खोरं आठवत असेल आणि त्या ठिकाणी परमेश्वर देवाने त्याच्या संदेष्टाला सांगितलं की तू वचन सांग त्या अस्थींना
आणि तो आज्ञा झाल्याप्रमाणे वचन सांगत आहे आणि वचन सांगत असताना असं म्हटलेलं आहे की मग त्या अस्थी एकमेकांना जुळू लागल्या, त्याच्यावर मांस चढलं आणि त्वचेने ते झाकून टाकलं आणि त्या ठिकाणी एक मोठं सैन्य तयार झालेलं आहे, परंतु तरीही त्या सैन्यामध्ये जीव नव्हता. आणि मग त्या ठिकाणी त्याला म्हणण्यात आलं की आता तू वाऱ्याला संदेश दे. आणि मग ज्यावेळेस तो आज्ञा झाल्याप्रमाणे संदेश देतो त्या ठिकाणी आम्हाला वारा पाहायला भेटतो प्रियांनो. आणि मग आम्ही पाहतो की एक फार मोठं सैन्य त्याच्या पायावर उभं झालेलं, एक फार मोठं सैन्य उभं झालेलं आम्हाला पाहायला भेटतो प्रियांनो. एदेन बागेमध्ये आम्हाला जीवनाचा श्वास पाहायला भेटतो, शुष्क अस्थींच्या खोऱ्यामध्ये जीवनाचा वारा आम्हाला पाहायला भेटतो प्रियांनो. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांवर फुंकर टाकला प्रियांनो. हा फुंकर आमच्या ठाई आम्हाला जिवंत करण्याचं कार्य तो करतो. आम्ही जे आत्मिक दृष्टीने मृत अवस्थेमध्ये आहोत, आम्ही जे परमेश्वर देवापासून वेगळे अशा प्रकारचे आहोत प्रियांनो, त्या आम्हाला एकवार पुन्हा देवाचा आत्मा या पहिल्या पायरीवर जिवंत करण्याचं काम तो करतो. पुन्हा एकवार आमचा संबंध देवाबरोबर जोडण्याचं काम या पहिल्या पायरीवर तो करत असतो प्रियांनो. या पहिल्या पायरीवर आम्ही पाहतो की देवाचा आत्मा आम्हाला आमच्या पापांची जाणीव करून देतो. ज्या पापांमुळे आम्ही मृत झालेलो होतो त्या पापांची जाणीव आम्हाला या पहिल्या पायरीवर होऊ लागते. आणि ही जाणीव ज्यावेळेस आम्हाला होत असे त्याच वेळेस देवाचा आत्मा आमच्या ठाई पश्चाताप देखील निर्माण करतो. ते पश्चातापी अंतःकरण तो आमच्या ठाई या पायरीवर निर्माण करतो. आणि मग पापांची जाणीव त्याबद्दल पश्चाताप आम्हाला या पहिल्या पायरीवर पाहायला भेटतो प्रियांनो. आणि ज्यावेळेस आम्हाला पापाबद्दल पश्चाताप आणि मग त्या ठिकाणी तारणाची गरज आणि तारणाची जाणीव आम्हाला या सर्व गोष्टी आम्हाला पहिल्या पायरीवर पाहायला भेटतात. या पहिल्या पायरीवर देवाचा आत्मा ज्यावेळेस आम्हाला आत्म्यामध्ये जिवंत करतो प्रियांनो, तो आमचं लक्ष जे आम्ही स्वतःला जगामध्ये गुंतवून घेतलेलं आहे तो आमचं लक्ष जगाकडून काढून देवाकडं वळवण्याचं कार्य या पहिल्या पायरीवर तो करत असतो. या पहिल्या पायरीवर आम्ही प्रार्थना करू लागतो प्रियांनो. ही पहिली पायरी आहे पवित्र आत्म्याच्या कार्याची, ज्या ठिकाणी आम्ही प्रार्थना करू लागतो. पहिली पायरी प्रियांनो. त्यानंतर आपण दुसऱ्या पायरीचा विचार करूया. या दुसऱ्या पायरीकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला काय पाहायला भेटतं, या दुसऱ्या पायरीकडे आपण थोडा वेळ आणखीन लक्ष देऊया. आणि ज्यावेळेस आपण पायऱ्यांचा विचार करत आहोत एका गोष्टीचा उल्लेख मला करायला पाहिजे. आपण पायऱ्यांविषयी बोलत आहोत आणि पायऱ्यांविषयी बोलत असताना हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की दोन पायऱ्यांच्या मध्ये किती अंतर असू शकतं. हा प्रश्न निर्माण होऊ शकतं की मी आज पवित्र आत्मा जे कार्य करतो त्या पहिल्या पायरीवर मी आहे, तर दुसऱ्या पायरीवर जाण्याकरिता मला किती वेळ लागेल किंवा दोन पायऱ्यांच्या मधलं अंतर किती असू शकतं, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर प्रियांनो, दोन पायऱ्यांच्या मधील हे अंतर जे आहे ते प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं. हे अंतर दोन पायऱ्यांच्या मधलं काही सेकंदाचं असू शकतं, हे अंतर काही मिनिटांचं असू शकतं, हे अंतर काही तासांचं असू शकतं, हे अंतर काही दिवसांचं असू शकतं, हे अंतर काही आठवड्यांचं असू शकतं, हे अंतर काही महिन्यांचं असू शकतं किंवा हे अंतर काही वर्षांचं देखील असू शकतं. प्रियांनो, हे अवलंबून आहे की तुम्ही तुमचं जे समर्पण तुम्ही या पहिल्या पायरीवर करत आहात आणि या पहिल्या पायरीवर तुम्ही पवित्र आत्म्याला जो प्रतिसाद देत आहात त्यावर अवलंबून आहे प्रियांनो हे अंतर. आणि म्हणून प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हे अंतर वेगवेगळं असू शकतं. मग या दुसऱ्या पायरीवर पवित्र आत्मा आमच्या ठाई काय कार्य करतो, ही दुसरी पायरी आम्हाला कुठं पाहायला भेटते प्रियांनो. ही दुसरी पायरी आम्हाला प्रेषितांचे कृत्ये अध्याय 2 आणि वचन 4 मध्ये आम्हाला पाहायला भेटते प्रियांनो. प्रेषितांचे कृत्ये अध्याय 2 आणि वचन 4 मध्ये त्या ठिकाणी आम्ही पाहतो, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. या ठिकाणी आम्ही पाहतो तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने
परिपूर्ण झाले. पुनरुत्थित ख्रिस्ताने प्रेषितांना दर्शन दिलं आणि म्हटलं की त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हटलं की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्यानंतर आता पेंटेकॉस्टच्या दिवशी आम्ही पाहतो की पवित्र आत्म्याने हे शिष्य परिपूर्ण झालेले आहेत आणि आत्म्याने त्यांना जशी भाषा दिली, जशी वाचा दिली, ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. प्रियांनो, या ठिकाणी अन्य भाषेचा विचार करू नका. पुष्कळदा अन्य भाषेचा भाग ज्या वेळेला येतो त्यावेळेला पुष्कळ प्रश्न आणि गोंधळ निर्माण होतो. म्हणून आज वचन ऐकत असताना अन्य भाषेचा विचार करू नका, कारण येणाऱ्या दिवसांमध्ये आपण अन्य भाषेवर देखील सविस्तर अभ्यास करणार आहोत. फक्त आज हे लक्षात घ्या की ही पवित्र आत्म्याची दुसरी पायरी आहे जी आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. शिष्य त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले आम्ही पाहतो. प्रियांनो, या पायरीवर आम्हाला आत्म्याने भरण्याचा, या पायरीवर आम्हाला आत्म्याचा विशेष स्पर्श किंवा या पायरीवर आम्हाला आत्म्याचं कार्य फार तीव्रतेने आम्ही जाणून घेऊ शकतो किंवा आम्हाला त्याचा अनुभव येतो. ज्या प्रकारे पहिल्या पायरीवर आम्हाला फारसा काही विशेष अनुभव येत नाही किंवा काही जाणीव होत नाही, परंतु पवित्र आत्म्याने त्याचं काम सुरू केलेलं असतं, या दुसऱ्या पायरीवर आम्ही पाहतो की पवित्र आत्म्याचा तो स्पर्श किंवा त्याच्या सामर्थ्याने भरणं किंवा त्याचं जे कार्य आहे याचा एक तीव्रतेने अनुभव आम्हाला आमच्या जीवनात येतो, त्याची जाणीव आम्हाला त्या ठिकाणी होते आणि एक फार मोठा बदल आम्हाला त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटतो. प्रियांनो, एक फार मोठा बदल, एक अनुभव आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. या पायरीवर आम्ही पूर्णपणे देवाकडं वळलेलो असतो. पहिल्या पायरीवर आम्ही पाहिलं की पवित्र आत्मा आमचं लक्ष जगातून काढून देवाकडं केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. आता या दुसऱ्या पायरीवर आम्हाला हे पाहायला भेटतं की आम्ही पूर्णपणे पलटलेलो आहोत, फिरलेलो आहोत. जगाकडं आता आम्ही पाठ केलेली आहे आणि आम्ही आता देवाकडं त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याकरिता पुढं वाटचाल करत आहोत. आम्ही देवाकडं पूर्णपणे आमचं लक्ष केंद्रित केलेलं असतं. प्रियांनो, मग आमच्या आवडी निवडी, आमचे विचार, आमचा स्वभाव, आमचे ध्येय जे आहेत आणि या ज्या सर्व गोष्टी आहेत आमच्या जीवनाच्या, या प्रत्येकामध्ये आम्ही परमेश्वर देवबापाला प्राधान्य त्या ठिकाणी देऊ लागतो. प्रियांनो, हे सर्व या दुसऱ्या पायरीवर होत असतं. या दुसऱ्या पायरीवर पवित्र आत्मा आम्हाला रूपांतरित करण्याचं काम सुरू करतो आणि हे रूपांतर कोणामध्ये आहे? जे आम्हाला सांगितलेलं आहे की ख्रिस्तामध्ये तो आम्हाला रूपांतरित करीत असतो. पहिल्या पायरीवर तो आम्हाला जिवंत करतो आणि आता या दुसऱ्या पायरीवर तो आमच्यामध्ये रूपांतर करण्याचं काम त्याने सुरू केलेलं असतं. प्रियांनो, तो आम्हाला ख्रिस्तामध्ये रूपांतरित करत असतो या पायरीवर आणि मग रूपांतर करण्याकरिता आम्हाला या पायरीवर पवित्र आत्म्याची फळं आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिसून येतात. इतर लोक देखील आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची फळं त्यांना दिसून येऊ लागतात. कारण मी तुम्हाला मागेही सांगितलं की पवित्र आत्म्याची आणि पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली ही जी सर्व फळे आहेत ती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतात आणि म्हणून जेव्हा ही फळं आमच्या ठाई दिसू लागतात याचाच अर्थ आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये रूपांतरित होत आहोत. प्रियांनो, हे रूपांतराचं काम या दुसऱ्या पायरीवर आमच्या जीवनामध्ये सुरू झालेलं असतं. प्रियांनो, याच पायरीवर आम्हाला पवित्र आत्म्याची कृपादानं देखील प्राप्त होत असतात. याच पायरीवर पवित्र आत्म्याची जी कृपादान आहे, आपण मागच्या वेळेस ती वाचलेली आहेत, ती कृपादानं देखील आम्हाला या पायरीवर प्राप्त होत असतात. त्याचा अनुभव आम्हाला या पायरीवर येत असतो आणि ही पायरी आहे की ज्या ठिकाणी प्रियांनो आम्ही स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित केलेलं असतं. आम्ही पूर्णपणे ख्रिस्ताला समर्पित होऊन त्याच्या पाठीमागं आम्ही चालण्याचा आमचा नेटाने प्रयत्न चाललेला असतो. प्रियांनो, पहिल्या पायरीमध्ये आम्ही जिवंत केला जातो, दुसऱ्या पायरीमध्ये आमच्या ठाई रूपांतराचं काम हे सुरू झालेलं असतं. प्रियांनो, तिसरी पायरी जी आहे त्या तिसऱ्या पायरीकडं आपण येऊया आणि तिसरी पायरी जी आहे आम्ही वाचूया. प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 आणि वचन 8 मी तुमच्यासाठी वाचत आहे. या ठिकाणी आम्हाला ही तिसरी पायरी पाहायला भेटते. प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 वचन 8. तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन
त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो. या ठिकाणी आम्ही पाहतो की तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, हे लक्षात ठेवा. आणखीन एक वचन आपण वाचूया, प्रेषितांची कृत्ये अध्याय 7 आणि वचन 55. प्रेषितांची कृत्ये अध्याय 7 आणि वचन 55 मध्ये असं म्हटलेलं आहे, परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. प्रियांनो, या ठिकाणी स्तेफनाविषयी आम्ही पाहत आहोत. स्तेफनाच्या मृत्यूबद्दल आम्हाला या शास्त्रभागात पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या की पेंटेकॉस्टच्या दिवशी पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला होता, त्याने संदेश दिला होता आणि हजारो लोक त्या ठिकाणी प्रभूकडे आलेत, त्यांची भर त्या ठिकाणी पडलेली आम्ही पाहतो. परंतु आता 4थ्या अध्यायात आम्ही पाहतो की एकदा पुन्हा या गोष्टीचा उल्लेख आहे की तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आम्ही स्तेफनाविषयी वाचतो, तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस वाचता त्यावेळेस स्तेफनाविषयी सांगितलेलं आहे की स्तेफन जो आहे हा आत्म्याने भरलेला अशा प्रकारचा, आत्म्याने परिपूर्ण अशा प्रकारचा व्यक्ती आम्हाला स्तेफनाविषयी पाहायला भेटतो. प्रियांनो, अध्याय 7 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी स्तेफनाविषयीची ही साक्ष तुम्हाला पाहायला भेटेल. परंतु ज्यावेळेस आम्ही अध्यायाच्या शेवटी येतो पुन्हा या गोष्टीचा उल्लेख आहे, स्तेफनाने पवित्र आत्म्याने भरून सेवा केलेली आहे. परंतु आता जेव्हा तो त्या मृत्यूच्या दाराशी उभा आहे त्या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख आम्हाला पाहायला भेटतो की तेव्हा तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिलं. प्रियांनो, ही तिसरी पायरी आहे पवित्र आत्म्याची की ज्या ठिकाणी तो आम्हाला वारंवार नव्याने अभिषेक करत असतो, ज्याला असं म्हणता येईल की ताजा अभिषेक किंवा पुन्हा एकदा आत्म्याने भरणे किंवा पुन्हा अभिषेक आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आम्ही एकदा पवित्र आत्म्याने भरलो, एकदा त्याच्या सामर्थ्याचा अनुभव आला म्हणजे आता संपलं असं नसतं. प्रियांनो, ही तिसरी पायरी आहे आणि आम्ही प्रेषितांच्या जीवनामध्ये, आम्ही शिष्यांच्या जीवनामध्ये पाहू शकतो की त्यांना वारंवार या गोष्टीचा अनुभव आला की ते पवित्र आत्म्याने पूर्ण झालेले आहेत, ते सामर्थ्याने भरलेले आहेत, त्या अभिषेकाचा अनुभव त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. प्रियांनो, कर्मचाऱ्यांनी किंवा मनुष्याने त्याच्यावर असलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडावी यासाठी काय केलं जातं माहिती आहे का? त्यांना बूस्ट केलं जातं. कंपनी काय करत असते की तिच्या वर्कर्सने, तिच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं परफॉर्म करावं, त्यांनी चांगलं काम करावं म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे उत्तेजन देण्याचं काम ते करतात, त्यांना उत्साहित करण्याचं काम ते करतात. मग त्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग सेशन्स ते चालवतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे प्रोग्राम्स असतात. कशासाठी असतात ते? की वर्कर्स जे आहेत, कर्मचारी जे आहेत, त्यांनी त्यांचा स्ट्रेस कमी व्हावा, त्यांनी फ्रेश व्हावं आणि एकदा पुन्हा त्याने उत्साहाने पुढं काम करावं, त्यांचा रिझल्ट जो आहे तो चांगला असावा. प्रियांनो, आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला हे पाहायला भेटतं की आध्यात्मिक जीवनामध्ये जो चढ उतार आम्हाला पाहायला भेटतो, पुष्कळदा एक स्ट्रेस आम्हाला मनुष्यामध्ये पाहायला भेटतो. प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा काय करत असतो? पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येक वेळेला तो नवीन करत असतो, आत्म्यामध्ये तो आम्हाला नवीन करत असतो, आम्हाला तो ताजतवानं करत असतो, तो आम्हाला रिफ्रेश जणू काही तो त्या ठिकाणी आम्हाला करत असतो. प्रियांनो, आम्हाला तो बूस्ट करत असतो यासाठी की आम्ही देवासाठी अधिक प्रभावीपणे काम करावं. वेगवेगळ्या प्रसंगानुरूप, वेगवेगळ्या गरजेनुरूप, त्याच्या इच्छेप्रमाणे देवाचा आत्मा आम्हाला आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे बूस्ट करण्याचं काम करतो यासाठी की आम्ही अधिक प्रभावीपणे देवाचं कार्य पुढं आणि पुढं घेऊन जावं. प्रियांनो, आणि हे जे पवित्र आत्म्याचं कार्य आहे ना, हे सतत आमच्या जीवनामध्ये सुरू असतं. या तिसऱ्या पायरीवर लक्षात घ्या की ज्या प्रकारे पवित्रीकरणाचं कार्य आमच्या जीवनामध्ये सतत सुरू असतं, कारण आम्ही कोणीही परिपूर्ण नाही, आम्ही चुकणारे आहोत, आपण कोणीही परिपूर्ण नाही आणि म्हणून
आम्हाला ख्रिस्तामध्ये रूपांतरित करण्याचं जे काम आहे, पवित्रीकरणाचं जे काम आहे, ते आमच्या जीवनामध्ये सतत सुरू असतं. त्याच प्रकारे आम्हाला आत्म्यामध्ये अधिक भरण्याचं, आम्हाला नवीन उत्साह प्राप्त व्हावा, नवीन उत्तेजन प्राप्त व्हावं, यासाठी हे कार्य देखील पवित्र आत्म्याचं या पायरीवर आमच्या जीवनामध्ये सतत आणि सतत सुरू असतं. प्रियांनो, हे कंटिन्यू आमच्या जीवनामध्ये सुरू असतं सतत, आणि ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रियांनो, ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आज आम्ही पाहतो की विश्वासणाऱ्यांचा जो समूह आहे, ख्रिस्ती समाज जो आहे, हा एका पायरीवर नाहीये. पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या एका पायरीवर हा समूह नाहीये. वेगवेगळ्या पायरींवर आम्ही पाहतो. आणि म्हणून आज जी पवित्र आत्म्याविषयी किंवा त्याच्या कार्याविषयीची जी तफावत आम्हाला पाहायला भेटते, त्याचं कारण हे आहे की आम्ही सर्वजण एका पायरीवर नाही. आज पुष्कळ मोठा समूह हा पहिल्याच पायरीवर थांबलेला आहे. प्रियांनो, आज पुष्कळ मोठा समूह हा पहिल्याच पायरीवर थांबलेला आहे. ते त्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत. त्या ठिकाणी तेथवरच त्यांनी स्वतःला मर्यादित केलेले, किंवा तेथेच त्यांना समाधान ते त्यांना वाटतं. प्रियांनो, परंतु आपला प्रयत्न हा नेहमी असावा की मला पुढच्या पायरीवर जायचं आहे, मला पुढच्या पायरीवर जायचं आहे, मला पुढच्या पायरीवर जायचं आहे. प्रियांनो, आज ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या पायऱ्या आम्ही पाहिल्यात, पहिली पायरी पाहिली, दुसरी पायरी पाहिली, तिसरी पायरी पाहिली, आज आम्ही कोणत्या पायरीवर आहोत याचं परीक्षण आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. मी पहिल्या पायरीवर स्थिर झालेलो आहे, थांबलेलो आहे काय, किंवा मी दुसऱ्या पायरीवर चढलेलो आहे, किंवा माझ्या जीवनामध्ये तिसऱ्या पायरीवरचं जे काम आहे, नेहमी वारंवार आत्म्यामध्ये बूस्ट करण्याचं, पुन्हा वारंवार आत्म्याने भरण्याचा अनुभव, या ठिकाणी कृपादानांमध्ये वाढ देखील आम्हाला पाहायला भेटू शकते. प्रियांनो, हे माझ्या जीवनामध्ये सुरू आहे. आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण या ठिकाणी करायचं आहे. ज्यावेळेस देवाचा आत्मा मला प्राप्त झालेला आहे, मला कशा प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी आलेत. प्रियांनो, आम्हाला आज आमच्या जीवनाचं परीक्षण करायचं आहे. आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करायचं आहे की आज मी कोणत्या पायरीवर आहे, पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे मी कोणत्या पायरीवर आहे, पुढच्या पायरीवर जायचं आहे काय. तुमचं समर्पण आणि पवित्र आत्म्याला तुम्ही देत असलेला प्रतिसाद हा त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. परमेश्वर देवबाप तुम्हास या वचनांच्या द्वारे आशीर्वाद देऊया. आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. आज आपलं लक्ष आपण प्रभू देवबापाकडे लावलेलं असताना, त्याचं वचन आमच्या समोर असताना, पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या या पायऱ्या आमच्या समोर असताना, आम्ही प्रामाणिकपणे स्वतःचं परीक्षण करून स्वतःला हे उत्तर देऊया की मी आज कोणत्या पायरीवर उभा आहे. माझा प्रयत्न नेहमी हा असावा की मी पुढच्या पायरीवर जावं, मी पुढच्या पायरीवर चढावं. कारण ख्रिस्ती जीवन हे थांबलेलं जीवन नाहीये, हे सतत पुढे जाणारं जीवन आहे. प्रियांनो, आणि म्हणून आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये देखील फार महत्वाचं आहे की आम्ही पुढच्या पायरीवर जावं. आज तुम्हाला काय उत्तर तुमच्या स्वतःला देता येतं? आज देवाचा आत्मा तुम्हाला काय सांगतो की तुम्ही कोणत्या पायरीवर आहात, कोणत्या पायरीवर तुम्ही आहात? प्रभू देव बापा, आमची खात्री आहे की जे अनेक प्रश्न आम्हाला पडलेले असतात की मला पवित्र आत्मा मिळाला की नाही मिळाला. प्रभू बापा, देव बापा, कृपादानांना घेऊन पुष्कळसे प्रश्न आम्हाला पाहायला भेटतात. परंतु ह्या प्रश्नांच्या आधी आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करावं की मी कोणत्या पायरीवर आहे. कारण मी ज्या पायरीवर आहे त्याचाच अनुभव मला माझ्या जीवनात येईल, त्याचाच अनुभव मला माझ्या जीवनात येईल. जर मी पहिल्या पायरीवर आहे तर मला कृपादानांचा अनुभव येणार नाही, तुझ्या त्या विशेष स्पर्शाचा अनुभव मला येणार नाही. आणि जर मी या पहिल्या पायरीवरच स्वतःला थांबवून घेतलं
तर मला या गोष्टींचा कधीच अनुभव माझ्या जीवनात येणार नाही. आणि मग पवित्र देवबापा, ज्या लोकांना या गोष्टींचा अनुभव येतो, पवित्र देवबापा, पुष्कळ वेळेस मी त्यांच्याकडे संशयाच्या दृष्टीने पाहतो. सहाय्य कर प्रभू देवबापा, आज आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर की आम्ही तुझ्या आत्म्याला योग्य प्रतिसाद द्यावा. त्याचं हे जे कार्य चालू आहे माझ्या जीवनामध्ये, त्याला मी योग्य प्रतिसाद द्यावा. म्हणून तू माझं सहाय्य कर प्रभू देवबापा, म्हणून तू माझं सहाय्य कर पवित्र देवबापा. होय प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. पवित्र देवबापा, आज मी प्रार्थना करत आहे की या तुझ्या वचनांच्या द्वारे ज्या लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत, प्रभू देवबापा, आज त्यांना विशेष स्पर्श कर आणि त्यांनी पुढच्या पायरीवर जावं. म्हणून देवबापा, त्यांचं सहाय्य कर. त्या प्रत्येकाला आज एक वार पुन्हा तू नव्याने स्पर्श करून तुझा अद्भुत अभिषेक त्यांना जाणवू दे पवित्र देवबापा. परमेश्वर देवबापा, आज पुन्हा एक वार आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत प्रभू. आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. एक वार पुन्हा पवित्र देवबापा, या पवित्र वारी तुझ्या उपस्थितीसाठी तुझे आभार मानित असताना सर्व मंडळीला आणि मंडळीतील सर्व लहान थोरांना पवित्र देवबापा मी तुझ्या हातामध्ये देत आहे. तू प्रत्येकाचं सहाय्य कर. जे आज आमच्यामध्ये आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. आज जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, निराश आहेत, प्रभू देवबापा, अशा प्रत्येकाला स्पर्श कर आणि त्यांना उत्तेजन दे, उत्साहित तू त्यांना कर पवित्र देवबापा. तुझं गौरव त्यांच्या जीवनामधून तू करून घे. आज जे लोक आनंदी आहे, आज ज्यांच्या जीवनामध्ये उपकार स्तुती आहे, प्रभू त्यांची उपकार स्तुती तू मान्य कर, त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांच्याही जीवनामधून तुझं आणि तुझं गौरव तू करून घे पवित्र देवबापा. होय प्रभू राजा, एक वार पुन्हा तुझ्या सर्व सहाय्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत तुझे मनापासून आभार मानित ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. खात्री बाळगतो की निश्चित प्रभू देवबाप आज या वचनांच्या द्वारे तुमच्यासोबत बोलत आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. संपवण्यापूर्वी आज 2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला द्यायची आहेत. पुढच्या रविवारपर्यंत तुम्ही या प्रश्नांची उत्तरं पाठवायची आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मेसेज करू शकता, फोन देखील करू शकता. आणि ही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की प्रभू येशूच्या स्वर्गरोहणानंतर शिष्य का किंवा कशा प्रकारे धीराने स्वर्गीय सामर्थ्याची वाट पाहू शकले. पहिला प्रश्न लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर कोणत्या गोष्टीमुळं किंवा कशा प्रकारे शिष्य जे आहेत धीराने त्या स्वर्गीय सामर्थ्याची वाट त्या यरुशलेममध्ये पाहू शकले. पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ज्या पवित्र आत्म्याच्या कार्य करण्याच्या पायऱ्या आज आपण पाहिलेल्या आहेत, तर 2 पायऱ्यांच्या मध्ये अशी कोणती गोष्ट तुम्हाला दिसून येते की जी या 2 पायऱ्यांच्या मध्ये एका कडीचं काम करते किंवा एक आधार त्या ठिकाणी आम्हाला ज्या गोष्टीमुळे प्राप्त होतो किंवा ज्या गोष्टीमुळे आम्ही पुढची पायरी चढू शकतो, अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला या 2 पायऱ्यांच्या मध्ये दिसून येत आहे? पवित्र शास्त्राचं उदाहरण देऊन जर त्याचा आधार देऊन तुम्ही उत्तर दिलं तर ते अधिक बरं आहे, कारण पवित्र शास्त्रामध्ये या 2 पायऱ्यांच्या मध्ये असणारी ती गोष्ट आम्हाला स्पष्टपणे सांगितलेली आहे. तुमच्या उत्तरांची वाट पाहत आहे. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, सुवंद्य देव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया आणि मग मातीचे पात्र आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन, आमेन. देवा परात्पर स्तवा हो त्या
आत्मा जा त्रेक्याला ध्यानात्मा आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. आमेन. मातीचे पात्र कुंभार घडी मला हे प्रभू तैसे कडी तुझ्या इच्छेने आकार देई मी मुकाराई तुझ्या हाती. सर्वांना सलाम.